झी 24 तास एक पाऊल पुढे। अनधिकृत इमारतींचे बळी या विषयात आपण चर्चा करतो आहोत आणि याचं कारण असं आहे की आजच ठाण्यातल्या शिळफाट्यावर एक 7 मजली इमारत कोसळली आहे। जी इमारत केवळ वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेली होती आणि केवळ 2 महिन्यांपूर्वी नागरिक या इमारतीमध्ये राहायला गेलेले होते। आपल्याबरोबर सध्या फोन लाईनवरून नगर रचना तज्ञ चंद्रशेखर प्रभू आहेत। त्यांचा फोन आत्ता कट झालेला, काही वेळातच पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाऊया। ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आपल्या सोबत आहेत ठाण्यातून। मिलिंदजी, राजकीय नेत्यांचा प्रवास तुम्ही अत्यंत जवळून बघितलेला आहे। नेमक्या कुठल्या प्रलोभनांसाठी अशा प्रकारे कॉम्प्रोमाइज केलं जातं, मुभा दिली जाते बिल्डरांना, त्याच्याकडे कानाडोळा केला जातो, नेमकं हे काय राजकीय गणित आहे याविषयी आम्हाला सांगा। याविषयी नागरिकांना कळू द्या की कुठल्या कारणासाठी नेमका या राजकारण्यांना काय मिळतंय की ज्याच्यामुळे हे राजकारणी असतील, नेते असतील, हे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतायत, मोकळा हात सोडतायत, त्याच्याकडे डोळेझाक करतायत। अशा प्रकारे भलेही नागरिकांचा जीव गेला तरी सुद्धा त्यांना फार मोठं नुकसान झालं असं वाटत नाहीये किंवा ते नुकसान सहन करण्याची तयारी दर्शवून किंवा असं नुकसान होईल याची कल्पना असताना सुद्धा अशा गोष्टींकडे कानाडोळा केला जातोय। हे नेमकं कशासाठी केलं जातंय? मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारलात त्यावेळी मी ह्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर दिलं होतं की ह्या इमारतींमध्ये राहणारे लोक जे आहेत हे नागरिक जरी असले तरी त्यांचे मतदार असतात, वोट बँक आहे त्यांची ती, आणि ही वोट बँक जशी वाढत जाईल तशी त्यांना ती पाहिजे असते। त्यामुळे मुंबई किंवा ठाणे ही सर्व जी शहर आहेत ह्या शहरांमध्ये आपण पाहिलं असेल की झोपडपट्टी किंवा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती झाली। याचं कारण पहिलं असं आहे की आपण अफोर्डेबल हाऊसिंगची व्यवस्था अजून नीट केलेली नाहीये आणि ठाणं मुंबई नंतरचा नेक्स्ट डेस्टिनेशन की बाबा घर परवडणं आणि व्यवहार असणं, तर ठाण्याला पसंती ही जास्ती मिळत आलेली आहे। त्याच्यामुळे ठाण्यात गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढली, नागरीकरण झालं आणि त्याच्यामुळे ही अनधिकृत बांधकामांचं पेव सुद्धा फुटलं। आपलं एक साधं उदाहरण आपण घेऊया, कारण राजकारण आणि अर्थकारण, गुन्हेगारीकरण ह्या सगळ्याचा आता इतका परस्परांशी संबंध आलेला आहे की ह्याच इमारतीचं जर आपण उदाहरण घेतलं तर ही 7 मजली इमारत होती, प्रत्येक मजल्यावर 4 फ्लॅट्स होते। आता एक फ्लॅट जरी 15 ते 16 लाखाचा आपण पकडला तर प्रत्येक मजल्यावर 60 लाखाची उलाढाल झाली। अशी करून साधारण 4 ते 4.5 कोटी रुपयांची उलाढाल फक्त एका इमारतीतून झाल्या। अशा जवळजवळ जर ठाण्यात स्टेक्स अवलंबून असतील, आता ह्यातनं सर्वसामान्य माणूस हा मला असं वाटतं फार अलिप्त असतो। ह्यात ज्यांच्या हातात पॉवर आहे ती सर्व मंडळी ह्या संपूर्ण ह्याचे प्लेयर असतात। त्यामुळे मला असं वाटतं की ह्यात जर कारवाई करायची असेल तर कारवाई करणारी मंडळी जी आहेत त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपल्याला कारवाई का होत नाही याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे। तशा पद्धतीचं काही होत नाही। बिलकुल आत्मपरीक्षण करायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय। मी तुमच्याकडे पुन्हा येतो मिलिंदजी तुमचं उत्तर पूर्ण करण्यासाठी। सध्या आपल्यासोबत ज्येष्ठ नगर रचना तज्ञ चंद्रशेखर प्रभू फोन लाईनवरून आहेत। प्रभू सर, ही घटना काय घडली आहे हे तुम्ही ऐकलं असेल तरी सुद्धा मी थोडक्यात सांगतो। शिळफाट्यावरची एक इमारत जी केवळ 2 महिन्यांपूर्वी ज्याच्यात लोक राहायला गेलेले होते, वर्षभर सुद्धा या इमारतीला झालं नाहीये, ती इमारत कोसळलेली आहे। आतापर्यंत 6 जणांचा ताजा आकडा आपल्यापर्यंत येतो, त्यानुसार 6 जणांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे, अनेक जण जखमी झाले आहेत। हा आकडा अजूनही क्षणाक्षणाला वाढतो आहे जखमींचा। अशा परिस्थितीमध्ये प्रश्न असा जो सर्वसामान्यांना पडतोय की हे प्रकार का होत आहेत? ह्याच्या आधी अनेक असे प्रकार तुम्ही बघितलेले आहेत, ते थांबताना दिसत नाहीये। ह्याच्यात राजकारण आहे, गुन्हेगारी आहे, अर्थकारण आहे, नेमकं काय आहे, का असे प्रकार घडतात? हे बघा, दोन प्रकारचे बांधकाम आपण लक्षात घेऊया। एक तर अधिकृत बांधकाम आणि दुसरं तर अनधिकृत बांधकाम। आता सुरुवातीला आपण अनधिकृत बांधकामाकडे बघू। अनधिकृत बांधकाम हे कोणाच्याही परवानगी शिवाय केलं जातं असं म्हटलं जातं, पण साधं एखाद्या घरामध्ये जरी टाईल्स जरी बदलल्या तरी महानगरपालिकेचा ठराविक अधिकारी त्या घरामध्ये येऊन काय काम चालू आहे हे बघून जातो आणि चुकीचं काम आहे असं सांगून पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे इतकी मोठी इमारत बांधली जात असताना महानगरपालिकेला त्याविषयी काही माहीत नाही हे म्हटलं तर हास्यास्पद होईल। याचा अर्थ या अनधिकृत बांधकामात पूर्णपणे जे अधिकारी किंवा राजकीय पुढारी आणि नेते त्या सगळ्यांच्या सहमतीनं आणि संगनमतानं चाललं असतं हे अतिशय उघड आहे। करत असताना ही सगळी माणसं जी काही त्याच्यामध्ये गुंतलेली असतात ती याची जबाबदारी घेत नाहीत आणि त्यांना माहीत असतं
त्याला पाठीशी घालतात अनधिकृत बांधकामात, आणि मग त्याच्यात विकत घेणारा माणूस मात्र भरडला जातो, आणि मग विकत घेणाऱ्या माणसाच्या नावाने टाहो फोडायचा आणि अनधिकृत बांधकामांना पाडण्याकरता जर प्रयत्न झाले तर ते प्रयत्न हाणून पाडायचे, असं हे एकंदरीत षडयंत्र अनधिकृत बांधकामांचं असतं. आता क्षणभर अनधिकृत बांधकामांकडून आपण अधिकृत बांधकामांकडे देखील वळू. अधिकृत बांधकाम करत असताना अमुक बांधकाम करावं याच्याकरता परवानगी मिळते, पण परवानगी दिल्यानंतर ते बांधकाम योग्यपणे केलं जातंय की नाही हे पाहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेसह कोणत्याही महानगरपालिकेची अशी टीम नाही की बांधकाम राहण्यायोग्य झालंय की नाही. अधिकारी काय बघतात, मंजूर झालेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम केलं गेलं आहे की नाही, पण त्याची मजबूती बघण्याची कोणत्याच महानगरपालिकेकडे आजपर्यंत यंत्रणाच नाही आणि कायद्यात तशी तरतूद देखील नाही. त्यामुळे अधिकृत बांधकाम जरी परवानगीप्रमाणे किंवा मंजूर झालेल्या नकाशाप्रमाणे एखाद्याने केलं तरी ते बांधकाम मजबूत असेल याची खात्री महानगरपालिकेचे अधिकारी देऊ शकत नाही, कारण कायद्यानं त्यांना त्या पद्धतीचे अधिकार दिलेलेच नाहीत. बिलकुल. म्हणजे प्रभू सर म्हणजे ही तुम्ही अत्यंत ही एक धक्कादायक बातमी आहे संपूर्ण जे कोणी इमारतीत राहतात त्यांच्यासाठी. म्हणजे आज प्रत्येक नागरिक ज्या इमारतीमध्ये राहतो आहे ती तांत्रिकदृष्ट्या मजबूत आहे की नाही याची कुणीच खात्री देऊ शकत नाही, कारण तशी यंत्रणाच नाहीये. तशी यंत्रणाच नाही आहे. महानगरपालिकेचा जो अधिकारी आहे किंवा इंजिनियर आहे त्यांनी मंजूर झालेल्या नकाशाप्रमाणे इमारत झाली आहे की नाही, म्हणजे त्याच्यात कुठे चटई क्षेत्र अधिक वापरलंय की नाही याच्या पुरतच त्याचं निरीक्षण नियंत्रित असतं, किंवा दिलेल्या नकाशाप्रमाणे भिंती त्या ठिकाणी आहेत की नाहीत, खोल्या किंवा फ्लॅट नकाशाप्रमाणे आहेत की नाही, पण त्याची मजबूती म्हणजे स्ट्रक्चरल स्टेबिलिटी जे आपण म्हणतो त्याची तपासणी करण्याची यंत्रणा मुंबई महानगरपालिकेसह कोणत्याच महानगरपालिकेत या देशात नाही. हे वारंवार आम्ही सांगतो आहोत की केवळ मंजूर झालेल्या नकाशाप्रमाणे काम झालंय की हे बघण्याची जबाबदारी बिलकुल. पण प्रभू सर ही यंत्रणा मजबूत आहे की नाही हे बघण्याची देखील त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे असं मी वारंवार म्हणतोय, पण कोणत्याच कायद्यामध्ये त्याची तरतूद नाही. अनधिकृत बांधकामात तर या गोष्टी बघितल्या जातच नाही, पण अधिकृत बांधकामात देखील या गोष्टी बघितल्या जात नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे मूलभूत कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतंय. बिलकुल. म्हणजे पण ही यंत्रणा बांधकामाच्या मजबूतीची तपासणी करणारी यंत्रणा अस्तित्वात नाहीये म्हणून ती कुठे उपलब्ध नाहीये, की ती उपलब्ध असून सुद्धा काही विशिष्ट कारणांमुळे आपल्याकडे आणली जात नाहीये, याच्या मागे नेमकं कारण काय आहे? नाही, स्ट्रक्चरल स्टेबिलिटी चेक करण्याकरता फारसे काही म्हणजे परदेशातून शिकून येणाऱ्या लोकांना आणण्याची आवश्यकता नाहीये. सध्या इमारतीची स्ट्रक्चरल स्टेबिलिटी चेक करण्यासाठी जसं माणसाची तब्येत चेक करण्यासाठी एक्सरे आहेत, सोनोग्राफी आहे, तशी इमारतीची स्ट्रक्चरल स्टेबिलिटी म्हणजे कोर काय आहे हे पाहण्यासाठी इमारतीच्या करता सोनोग्राफी आणि एक्सरेचे मशीन्स आहेत. त्यामुळे ते मशीन साईटवर एकदा जरी फिरवले महिन्यात 2 महिन्यातून एकदा आणि केलेल्या बांधकामाच्या एक्सरे किंवा सोनोग्राफी घेतली तर त्याची मजबूती किती आहे हे अगदी तंतोतंत आपल्याला माहिती मिळू शकते. बिलकुल. मग प्रभू सर, कॉमन मॅन ह्याच्यात काय करू शकतो? म्हणजे सामान्य माणूस, आज मी एका इमारतीमध्ये राहतो, प्रत्येकाला हा प्रश्न पडला असेल, माझ्या परिसरामधले अधिकारी, माझ्या परिसरामधले नेते ह्याच्यात इंटरेस्ट घेत नाहीयेत, पण मला आता काळजी वाटायला लागली की माझी इमारत सुरक्षित आहे की नाही. अशा परिस्थितीमध्ये नागरिक काय करू शकतात त्यांच्या इमारतीची सुरक्षा तपासून बघण्यासाठी? स्ट्रक्चरल स्टेबिलिटी त्या इमारतीची चेक करण्याची आत्ताच तरतूद अनेक महानगरपालिकेत टाकलेली आहे. त्यामुळे इमारत स्ट्रक्चरली स्टेबल आहे की नाही हे दर 2 वर्षाने किंवा 5 वर्षातून एकदा त्या इमारतीची सोनोग्राफिक टेस्ट किंवा एक्सरेची टेस्ट घेऊन आपण त्याचे रिपोर्ट ठेवू शकतो. आणि स्ट्रक्चरली जर अनस्टेबल असेल
तर ती स्टेबल करण्याच्या काही तरतुदी आहेत. त्या तरतुदी जर आपण पाळल्या किंवा त्या पद्धतीची डागडुजी करून घेतली तर अनस्टेबल जरी असलं तरी ती स्टेबिलिटी त्याला आणता येते. किंवा बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा जरी आढळून आलं तर त्या बांधकामामुळे मनुष्यहानी होऊ नये याच्याकरता ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी करून घेता येतील. म्हणजे पण नागरिकांनी जर तपासणीच केली नाही तर आपण राहतो ती इमारत किती मजबूत आहे याविषयी आपण अंधारात राहतो. आणि अनेक वेळेला अंधारात राहिल्यावर एखादी अशी गोष्ट घडते की जेणेकरून इमारत पटापट ढासळून जाते. पूर्वीच्या काळात लाकूड आणि विटांच्या मदतीनं इमारत केली जात होती, बांधली जात होती. अशा इमारती कोसळून पडत असताना अनेक वेळेला आपल्याला वॉर्निंग देऊन मग कोसळतात. त्यामुळे मनुष्यहानी कमी होते. पण आरसीसी पद्धतीनं बांधलेलं रिइन्फोर्समेंट सिमेंट कॉन्क्रीट या पद्धतीनं स्टील आणि सिमेंटनी बांधलेली इमारत ज्या वेळेला कोसळते त्यावेळेला कोणालाही संधी नाही आणि इतक्या वेगाने ढासळते की त्याच्यात मनुष्यहानी अधिक होत असते. बिलकुल. सर, मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे अगदी थोडक्यामध्ये. सध्या अनेक लोक अशी आहेत की ज्यांना नवीन घराचा शोध आहे, जी नवीन घरं घेण्याच्या परिस्थितीत आहेत. आणि शिवाय ठाणे असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद, कोल्हापूर अनेक ठिकाणी अशा इमारतींचं सध्या पेव फुटलंय, मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. तुम्ही काय 4-5 महत्वाचे टिप्स द्याल महाराष्ट्रातल्या, संपूर्ण देशातल्या जे हा शो बघतात त्या नागरिकांसाठी घर खरेदी करताना कुठल्या कुठल्या गोष्टी तपासून बघायला पाहिजेत आपल्या जीवासाठी? पहिली गोष्ट तर घर बांधकाम अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची खात्री करून घेणं. महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन हे बांधकाम अधिकृत आहे याचं सर्टिफिकेट घेणं किंवा बिल्डर कडून हे अधिकृत असल्याचं सर्टिफिकेट किंवा कमेन्समेंट सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट, ऑक्युपेशन सर्टिफिकेट याचा आग्रह धरणं हे हा पहिला भाग. दुसरा भाग तर स्ट्रक्चरल इंजिनियर कडून त्याचं सर्टिफिकेशन करून घेणं की स्ट्रक्चरल स्टेबिलिटी किती आहे, त्यातून बांधकामाचा दर्जा आपल्याला लक्षात येतो. आणि त्याहूनही अधिक जर हे करायचं असेल तर जमिनीचं हस्तांतरण कोणाकडून कोणाकडे झाले याचा देण्याची पद्धत असली पाहिजे. पण आपल्याकडे असं असतं की इमारत बांधलेली नाही, एक वीट देखील लावलेली नाही, पण बिल्डर केवळ बोर्ड लावतो आणि त्या बोर्डाच्या बेसिसवर आपण आपले पैसे देऊन मोकळे होतो. नेमका आपल्याला काय येणार आहे याची अंधूक देखील याचा अंदाज आपल्याला नसतो. पण कधीतरी घर मिळेल या आशेनं आपण पैसे देतो. अशा पद्धतीचे व्यवहार जर केले तर मात्र नेमका आपल्या पदरात काय पडणार आहे याविषयी आपल्याला काही माहिती नसते आणि मग त्यातून आपण फसले जातो. त्यामुळे अशा पद्धतीचे व्यवहार करू नयेत आणि सर्व गोष्टींची नीट पडताळणी केल्याशिवाय घर विकत घेऊ नये. पडल्यास एखाद्या कायदेशीर सल्लागाराला किंवा वकिलाला सोबत घेऊन त्याच्या करवी पूर्ण सर्च करून घ्यावा. थोडीशी त्याची फी लागली तरी हरकत नाही, पण आयुष्यभर पस्तावण्याऐवजी सुरुवातीला थोडेसे पैसे मोजून या सगळ्या गोष्टींची म्हणजे पडताळणी केल्याशिवाय घर घेता कामा नये. बिलकुल. खूप महत्वाच्या सूचना तुम्ही केलेल्या आहेत. आज हा कार्यक्रम बघणाऱ्या अनेक लाखो कोट्यवधी प्रेक्षकांपर्यंत हा संदेश पोहोचला असेल. धन्यवाद चंद्रशेखर प्रभू आमच्याशी बोलल्याबद्दल आणि इतकी सविस्तर माहिती आम्हाला दिल्याबद्दल. ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. जे मुद्दे चंद्रशेखर प्रभूंनी उपस्थित केलेत त्या मुद्द्यांवर हे शक्य आहे का, आपल्याकडे मूलभूत बदल करण्याची गरज आहे. जसं इमारत सुरू होण्यापूर्वीच पैसा द्यायला लागतो, जसे स्लॅब पडत जातात त्याप्रमाणे नागरिक पैसे देतात. हे मूलभूत बदल, स्ट्रक्चरल चेंजेस घडवून आणण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल आणि त्यासाठी सर्वसामान्यांनी काय करायला पाहिजे आता याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.